नमस्कार. जागेत सगळे? नाही. जागे असते तर तुम्ही आणखीन काही लोक एकत्रित घेऊन आले असते. कारण की रोज तुम्ही जर बघत नसाल तर लोकमत, लोकसत्ता, पुण्यनगरी, पुढारी असे भरपूर सारे पेपर आहेत. असे भरपूर सारे पेपर आहेत. त्यामध्ये रोज एका घराची निलावी होऊ राहिले. घराची, तुमच्या जमिनीची, तुमचं आणखीन काय जे तारण दिलेलं आहे, घरन जमीनच तारण दिलेली आहे, बाकी काही तारण दिलेलं नाही. प्रत्येक रोज किमान प्रत्येक ठिकाणी रोज एका जिल्ह्यामध्ये जरी म्हटलं तरी 100-150 घरांची निलामी होऊ राहिले. आत्ता आपण मागच बातमीमध्ये बघितलं असेल की फक्त एकट्या पुण्यामध्ये 6 महिन्यात 2307 जप्ती होत्या. टोटल किती? 2307. म्हणजे 2307 लोक, 2307 लोकांचं घर हे जे स्वप्न बनवलं होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते सगळं एकदम त्यांनी चकनाचूर करून टाकलं. तुमच्या हे लक्षात येत नाही का हो राहिलंय, कमून हो राहिलंय. तर यामध्ये सगळ्यात मोठ्या चुका सगळ्यात पहिले आपल्या आहेत. आपण कुठलीही गोष्ट बघताना किंवा घेताना ती विचारपूर्वक किंवा ती वाचून घेत नाही. त्यांनी जो आपल्यासोबत ॲग्रीमेंट केलं, त्यांनी आपल्यासोबत जो करार केला, त्या कराराच्या अंतर्गत आपण त्यांच्याकडून लोन घेतलं. बरोबर? सर्वांनी करार करून लोन घेतलं सहाय्य करून का तसं कोणाला मिळालंय? काही वशिला वगैरे नाही ना. आता मग ज्या टायमाला तुम्ही ते ॲग्रीमेंट केलं ते वाचलं कोणी? कोणाला वाचून दाखवलं? हे कायद्याने वाचून दाखवणं बंधनकारक होतं. तुमचं अर्ध्या लोकांचं ॲग्रीमेंट इंग्लिशमध्ये असेल, काहींचं हिंदी, काहींचं मराठी, परंतु इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त असेल. बरोबर? तर इंग्लिश किती जणांना वाचते तिथं? मला येत नाही. जे आहे ते खरं आहे. कोणाला वाचते ती? कोणालाच नाही. तुम्हाला वाचून दाखवलं ॲग्रीमेंट? नाही. मी पण वाचताना ते गुगलचं आहे ना सिस्टीम, त्याच्यातून कन्वर्ट करून वाचून बघितलं. मग तेव्हा सगळे डोळे बिळे सगळं उघडलं. तर त्या ॲग्रीमेंटमध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की ते जर तुम्हाला समजल्या, मी भरपूर सारे ॲग्रीमेंट बघितले, वाचले. काही ॲग्रीमेंट असे आहेत की तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर त्यांनी विशिष्ट न्यायालय केलेलं आहे. काही जर समजा बाहेरची कंपनी असेल, दिल्ली, राजस्थान किंवा आपल्या राज्याच्या बाहेरची, महाराष्ट्रात ज्या कंपन्या बाहेरून येऊन ज्या कंपन्या, फायनान्स कंपन्या आपल्याला लोन देतात, या कंपन्यांचं ॲग्रीमेंट इंग्लिशमध्ये आहे. आणि त्यांचे जे काही केसेस बनतात त्या केसेस त्यांच्या अहमदाबाद हायकोर्ट किंवा जयपूर हायकोर्ट इथं चालतात. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्या ॲग्रीमेंटमध्येच आपल्याकडून लिखित घेतलेलं आहे, तुम्हाला आमच्या विरोधात तक्रार, कंप्लेंट काय असेल, काय करायचं असेल तर तुम्ही फक्त अहमदाबाद किंवा जयपूर या ठिकाणीच तुम्ही आमच्या विरोधात जाऊ शकता. तुम्ही कर्ज कुठे घेतलं? महाराष्ट्रात. बरोबर? तुम्ही देणदार कुठं बनता? महाराष्ट्रात. तुमची प्रॉपर्टी कुठं? महाराष्ट्रात. कंपनी कुठलची? बाहेरची. आणि ती कंपनी लिगली केस कशी करते तुमच्यावर? बाहेरच. म्हणजे तुम्ही एका तारखेला जर सदा तुमच्यावर चेक बाउन्सिंग झाला किंवा NPA मध्ये गेलात, तुम्ही जे काही केस बनते त्या केससाठी तुम्हाला वारंवार बाहेर जाऊन तुमचा जास्तीत जास्त खर्च व्हावा या उद्देशाने, आणि तुम्ही त्वरित त्यांची जी रक्कम बनती ती अव्वाची सव्वा रक्कम भरावी यासाठी त्यांनी केलेली प्रोसेस आहे. यामध्ये कित्येक लोकांना हे माहिती नाही की आपले अधिकार काय आहेत. आपल्याला जगण्यासाठी मूलभूत हक्क दिलेला आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामध्ये निवारा हे आपला मूलभूत हक्क आहे. हा कोणाकडे मागायची गरज नाही तुम्हाला, तो तुम्हाला मिळालेला आहे. आणि तो तुमचा जर कोणी हिरावून घेत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात उभा राहू शकता. आणि हीच परिस्थिती आज तुमच्यासोबत जो काही एक करार बनला त्या कराराच्या अंतर्गत चालली. आपण बघतोय कित्येक लोकांची परिस्थिती, कित्येक आपल्या आसपासच्या मित्रमंडळींची परिस्थिती अशी होऊन चाललेली आहे की त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन 30-40 वर्ष पूर्णपणे मेहनत करून घरातली मुलं वाढवले, मुलींचे लग्न केले, घरसुखी आणि समृद्धी ठेवलं, आणि घर घेण्याच्या स्वप्नाने कुठंतरी एक घर खरेदी केलं. परंतु ते खरेदी करताना कुठंतरी असं वाटलं की चला आता मुलगा जॉबला लागेल, मुलगी जॉबला लागेल, इकडून पैसे येतील, तिकडून पैसे येतील. मग जी लिमिट होतं त्या लिमिटपेक्षा थोडं जास्त त्यांनी कर्ज घेऊन घर खरेदी केलं. परंतु घर खरेदी केल्यानंतर पुढील परिस्थिती अशी लक्षात येते, लक्षात येत आहे सगळ्याला आवाज? मला वाटत नाही. काय झालं? मुलीचं लग्न झालं का? मी कथा सांगत होतो एक. काय झालं? हे जे आपलं लक्ष जातं ना इकडं तिकडं, तर मग हे लक्ष जातं म्हणून आतापर्यंत आपण वाचून घेतलं नाही, तर आपल्याला एकत्रित यावं लागलं. ही जी परिस्थिती आपल्यावर येते ना, ही परिस्थिती ह्याच कारणामुळे येते की आपल्याला आपल्या गोष्टीकडे आपलं लक्ष कमी असतं आणि आपल्याला बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष जास्त असतं.
शेजाऱ्याचं वाटोळ व्हावं पण आपलं काही नाही व्हावं, बरोबर ना? मग अशी भावना ठेवणं हे आपल्याला जरी आता या सिस्टीमनी बनवलं असेल तरी आपण इथून पुढे एकमेव विचार केला पाहिजे, आपल्या सोबतचा आपला दुश्मन असू किंवा आपला कोणीही असू, आपण ह्या पृथ्वी तलावर सगळं काही शेवटपर्यंत आंबर म्हणून आलेलं नाही. हे जे इथं आहे हे इथं सोडून जाणार आहोत, आपण काही सोबत घेऊन जाणार नाही आहोत. तरी आपल्यासोबत जे मित्र असतील किंवा जे शेजारी असतील, जे भाऊबंद असतील, यांच्यासोबत आपण सलोख्याने वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, तर ते तुमच्या परिस्थितीला आणि तुमच्या वेळेला उभा राहतात. आज इथं कोणीच रक्ताचं नाही आहे, इथंच कोणी विचाराचं नाही आहे, इथं कोणी एका जातीचं नाही आहे, इथं कोणी एका धर्माचं नाही आहे. सर्व मानव म्हणून सर्व एकत्रित आलेले आहात, हे लक्षात येतंय सर्वांना. आणि सर्वांच्या ज्या समस्या आहे किंवा सर्वांचा जो मूलभूत हक्क आहे अन्न वस्त्र निवारा, त्यापैकी अन्न वस्त्र निवारा या तिन्हींचं हरण करण्याचं काम या फायनान्स कंपन्या, बँक, राष्ट्रीयकृत बँका या करत आहेत. तुम्हाला लक्षात येतं हे सगळं? जर या ठिकाणी किती जणांच्या घराला कुलप लागलेले आहेत? किती जण आहेत? 5-6 जण आहेत. ज्यांच्या घराला लागले नाहीत आता लागणार किती जणाला आहेत? बरोबर ना? मग तुम्ही कोणाकडे आहात? हे जे 5-6 जण यांच्यासारखीच परिस्थिती होणार ना. एकदा त्यांना विचारून बघा काय अवस्था आहे किंवा काय परिस्थिती होती. ही परिस्थिती खूप भयानक असते. त्यांनी त्याचं स्वप्नाचं महाल बांधलेलं असतं पूर्ण कष्ट करून, आणि त्यातूनच ही गोष्ट घडती. ज्या ठिकाणी ही गोष्ट घडती ती अशी गोष्ट घडती, कित्येक कंपन्या आपण बघतोय रेपो रेटच्या नावाखाली ज्या कंपन्यांचा करार आपण 240 महिन्याचा केला होता, त्या कंपन्यांनी गेल्या 5-6 महिन्यात कोरोनानंतर तेच हप्ते डबल केले. म्हणजे 20 वर्षाची फेड 40 वर्ष 45 वर्ष केली. अशा काही आपण स्टेटमेंट बघितलेले आहेत, तुम्हाला निदर्शनास पण आणून दिलेले आहेत की आपण जर एखाद्या बँकेत 6-7 वर्ष मिळून जर 10 लाख रुपये भरले, किती लाख? हा जागे 10 लाख जर भरले तर स्टेटमेंटमध्ये प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जमा फक्त 35, 40 किंवा 60 हजार रुपये होऊ राहिले. जर 10 लाख लोन घेतलंय, 10 लाख भरले, 10 लाख मधून 60 हजार गेले, बरोबर? मग 10 लाखासाठी तुम्हाला किती पैसे भरणे तुम्ही विचार करा. म्हणजे 1 लाखाला 20 लाख रुपये. 1 लाख प्रिन्सिपल अमाऊंट द्यायची असेल त्यांची तर 20 लाख रुपये तुम्हाला भरणे. म्हणजे 19 लाख रुपये त्यांना आपण कर्ज स्वरूपात, कर्जाचं व्याज स्वरूपात देतोय, बरोबर? सर्वांना लक्षात येत आहे? आपण आता व्याजाच्या मुद्द्यावर येणार आहोत. लक्षात आलं की तुमच्याकडून जर 20 लाख रुपये वसूल होते तर फक्त 1 लाख रुपये तुमच्या प्रिन्सिपल मधून जातात. आणि अशीच परिस्थिती उद्या जर परत बजेट आलं, बजेट आता डिजिटल बजेट येतंय त्यामुळे बॅग बिग कागदा बिगदा बंद झाले, डिजिटलमध्ये फक्त आकडा चेंज करायचा आहे त्यांना. उद्या जर त्यांनी जर 0.50 पैसे जरी रेपो रेटमध्ये चेंजेस केला तरी तुमच्या चालू व्याजदरामध्ये जर सरासरी जर 17%, 15.5% ते 17% पर्यंत जे व्याजदर असेल त्या व्याजदरामध्ये तुमचे 7 ते 8 वर्ष ऑटोमॅटिकली पुन्हा प्लस होतात. आणि बजेट किती वर्ष येतं? 10-5 वर्षातून एकदा येतं का? किती दिवसांनी येतं बजेट? किती दिवसाला? सगळ्याला माहिती आहे 12 महिन्याला बजेट येतं. मग 12 महिन्याला बजेट आलं, 0.50 पैसे रेपो रेट वाढला तर तुम्ही जे लोन घेतलेलं आहे ते लोन किती वर्ष भरणार आहे तुम्ही? ही अशी परिस्थिती आपल्या मराठी भाषेत म्हणतात ते उताण्या घांगड्यावर किती पाणी ओतलं तरी ते काय आतमध्ये जाणार नाही. आला लक्षात? ही अशी परिस्थिती होऊन गेलेली सर्वांची. तर तुम्ही किती जरी भरलं तरी ते तुमच्या त्या डिपॉझिटमध्ये जाणार नाहीये. तुमचं जे काही कर्ज असणार ते पूर्ण व्याजात जाणार आहे. आता व्याजाचा मुद्दा लक्षात घ्या. आता एक पकडून चला की मी बँक आहे, हो द्या मला बँक कर्जदार आहे, कधी मध्ये बँक तर हो द्या. सगळे नाराज झाले त्याच्यामुळे म्हटलं हो का बँक? नक्की? ओके. मग आता मी बँक आहे, मी आता कर्ज वाटणार आहे तुम्हाला, फक्त तुम्ही व्याज तयार करून दाखवायचं. लक्षात? आता मी बँक आहे, माझ्याकडे 5,000 रुपये आहेत कर्जाने देण्यासाठी, मला ते कर्ज द्यायचं आहे. तर मी बँक म्हणून मला 5 जणाला कर्ज द्यायचं, मी प्रत्येकी एका व्यक्तीला 1,000 रुपये दिले. मी बँक म्हणजे माझी स्थापनाच आहे, लक्षात घ्या. बँक मार्केटमध्ये नाहीच आहे. मी बँक म्हणजे माझी स्थापना आहे. लक्षात येत आहे सर्वांना? ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी विचारून घ्या. आता मला त्या 5,000 रुपयावर प्रत्येकाकडून 1,000 रुपयाला 10 रुपये व्याज घ्यायचंय. किती रुपये व्याज घ्यायचं? मग 5,000 रुपयाला किती व्याज मिळाल मला? बरोबर? म्हणजे माझ्याकडे किती पैसे होते? 5,000. व्याज मिळाल्यावर किती बनतील? ओके. म्हणजे माझा फायदा होईल ना? आतापर्यंत तोटाच झालाय, आता तरी फायदा होऊ द्या. आता तुम्ही फायदा करता की नाही बघूया. कोणी पण 5 जण या, 5 जण कोणी पण पकडा तुम्ही तुमच्या आसपासचे. ओके. इथं 1,000 दिले, इथं 1,000 दिले, इथं 1,000 दिले, इथं 1,000 दिले, इथं 1,000 दिले. ओके. 5 जणाला 1,000 रुपये मी बँकेने देऊन टाकले. आता मी 1,000 देताना त्यांना डायरेक्ट दिलेत का? कोणाला असे कुठली प्रॉपर्टी न घेता, कुठला चेक न घेता, तुमचे KYC न घेता
किंवा तुमच्याकडून कुठलेही डॉक्युमेंट न घेता तसे डायरेक्ट पैसे मिळाले आहेत का कोणाला? नाही मिळाले. मग मी पण तसे देईल का? नाही. मग मी तुमच्याकडून प्रत्येकाकडून समजा एक एक वस्तू तारण करून घेतली तारण करून, बरोबर. माझ्याकडे किती वस्तू तारण आल्या? 5 वस्तू. किती किमतीच्या असतील त्या 5 वस्तू? बरोबर. बँक जी वस्तू तुमच्याकडून तारण घेते त्या वस्तूची किंमत जितकं लोन देते तितकं असते का? किती असते? त्यापेक्षा दुप्पट किंवा अर्धापट. किमान ते 99% अशा गोष्टी करतात की त्याचं व्हॅल्युएशन काढतात. सरकारी व्हॅल्युएशन जर त्या प्रॉपर्टीचं 1,00,000 रुपये निघत असेल, 100 पकडू, लाखाचा हिशोब लवकर लक्षात येत नाही. पैसे वाटून दिलेले. वाटले का पैसे? पैसे वाटले. आणि तुमच्याकडून काय घेतलं? घेतली ना? ओके. मग आता माझं काय गेलं का तुमच्याकडं? तुम्हाला वाटतं का? पैसे बँकेत राहिले. तुम्हाला वाटतं का माझं काही तुमच्याकडे गेलं का? गुतलं का? बँक म्हणून माझं काही गुतलं तुमच्याकडे? बरोबर. माझे किती रुपये तुमच्याकडे देण्यात आलेलं कर्ज? 1,000 रुपये. एका व्यक्तीला 1,000. असं सर्व मिळून माझं पूर्ण बँकेचं 5,000 रुपये. त्याला व्याज किती घ्यायचं आहे? 50 रुपये. मग आता मी स्थापित बँक आहे, म्हणजे पहिली स्थापन झालेली बँक इथं, बरोबर. अशी स्थापन झाली ना, काही एकटी सगळ्या बँका आल्या आणि लगेच तुम्हाला कर्ज वाटायला लागले. मोबाईलवर ऍप्लिकेशन कर्ज चालू आहे ना आता. असं काही आलं का? नाही ना. हळूहळू चालू झालं नाही, हळूहळू दरोडा घातला ना तुमच्यावर, बरोबर आहे ना. तर आता लक्षात घ्या, तुम्ही तुमच्यात व्यवहार फिरवले. ह्या 5 व्यक्तींनी 5,000 रुपयाचे व्यवहार एकमेकात फिरवले. याच्यात पैशाला पैसे तयार कसे होते आणि व्याज कसं तयार होतं याचं कोणीतरी मला उदाहरण सांगा. कसे तयार होतील? एकमेकात व्यवहार केले 5 जणांनी, बरोबर. ते 5,000 रुपये एकमेकात फिरले, देवाण घेवाण काही वस्तू सुरुवात कशी, त्याला व्याज कसं तयार होतं हे मला सांगा. 50,000 रुपये कसे नाही होत? 50 रुपये कसे देणार? काय होतं? 1 किंवा 2 जणांकडे पैसे राहणार नाही असं तुमचं म्हणणं. अजून कोणाचं काय म्हणणं? बोला. इथं बोला ना, म्हणून तर इथपर्यंत आले. उद्या न बोलताय ना तुम्हाला सोळवर चढवतील. बोलायचं शिका. प्रत्येक जण आपल्या दारात आल्यानंतर तो अधिकारी येतो, तुम्हाला तुमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, बरोबर ना. रोज रेकॉर्डिंग ऐकता ना तुम्ही ग्रुपवर आलेल्या, बरोबर आहे ना. तो रिकव्हरी एजंट काय काय शिव्या देतो तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकून घेता का? एकमेव कारण तुम्ही बोलत नाही. आणि तुम्हाला तो अधिकार आहे. आरबीआयने त्यांना असे कुठलेही अधिकार दिले नाही की कस्टमरला घरी जाऊन शिवीगाळ करायची, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढायची, किंवा त्याला कुठल्याही पद्धतीत वेडवाकडं बोलणं किंवा कुठलीही भाषा वापरणं. हे आरबीआयच्या गाईडलाईनच्या विरोधात आहे. हे मनमानी करतात, माहिती आहे तुम्हाला, तरी तुम्ही बोलत नाही. कोणी बोलायचं मग? तुमच्यासाठी दुसरा कोणी उभा राहणार आहे का बोलायला? कर्ज कोणी घेतलं? वापरेलं कोणी? भरायचं कोणी? आणि शिव्या तुम्हीच काय? नाही, आम्हीची सवय लागली ना तुम्हाला, त्याच्यामुळे अर्धे लोक आम्ही म्हणले ना. परत बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय तुम्हाला काही तुमचे अधिकार किंवा तुमचे जे काही हक्क आहेत हे लक्षात येणार नाहीत. तुमचे इतके काही हक्क आहेत की सगळी सिस्टीम तुमच्यासाठी चालती, माहितीये का? दुसरी कोणासाठी चालते सिस्टीम? हे सगळे कार्यालय किंवा ही सगळी सिस्टीम चालती, हे रोड वगैरे चालू आहेत किंवा आणखीन काही जे व्यवस्था बनलेली आहे किंवा बाकीचे जे मंत्री वगैरे होतात, हे सगळे कोणासाठी आहेत मला सांगा बरं? कोणासाठी आहेत? आणि तुम्ही कोण आहेत? आणि जनता कोण आहे? जनता कोण आहे? सरकार. आणि मालक कोण आहे? तुमच्यासाठीच सगळे कामगार. ऑफिशियली कायदा या, माहिती आहे ना. मग बोलायचं कोणी? सांगा मला. आता यांनी सांगितलं की त्यामधल्या 2 किंवा 3 लोकांकडे पैसे राहणार नाही, बाकी अजून कोणाला काय म्हणणं? काहीच नाही, बरोबर ना. मला 50 रुपये कसे मिळणार सांगा? आतापर्यंत इतक्या वर्षापर्यंत बँकेला 50 रुपये मिळत राहिलेले आहेत, मिळत आहेत ना, बरोबर ना. मग मला कसे मिळणार मला सांगा. इथं तेच व्याज कसं तयार होणार? घ्या ना 10 रुपये, घ्या ना 10 रुपये. मेहनतीचे पैशाला पैसे कुठं तयार होणार सांगा? सांगा कुठं तयार होणार? कसा विचार करा, कसं फिरवा, होतील का तयार? मग आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या जागेवर मी आता एक वेगळा एक जनसामान्य माणूस आहे, बरोबर. किंवा मला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख पकडन, मला 5 मुलं आहेत, बरोबर. तर त्या मुलांना मी आता एका मुलाला 10 एकर, दुसऱ्याला 10 एकर, दुसऱ्याला 10 एकर, अशी 10 एकर जमीन दिली आणि प्रत्येकाला 1 पोतं धान्य दिलं. काय दिलं? 1 पोतं धान्य दिलं. तर मला एक सांगा, एका पोत्याच्या धान्याचे प्रत्येकाला म्हणलं मला 2-2 पोते पाहिजेत एका वर्षात. आता देऊ शकतात का नाही? का देऊ शकतात? वाढतं ना, बरोबर आहे ना. ती गोष्ट कुठली आहे माहिती आहे तुम्हाला?
प्राकृतिक गोष्टी ज्या काही आहेत पृथ्वीवर त्याचं व्याज बनतं. कुठल्या गोष्टीचं? प्राकृतिक गोष्टी ज्या आहेत त्याचं व्याज बनतं. ज्या गोष्टी प्राकृतिक नाही त्याचं व्याज बनत नाही. बरोबर? तुमच्या खिशात मोबाईलचा कव्हर आहे, असे 10-5 कव्हर एकत्र केले, 10 कव्हर एकत्र ठेवले, त्याचे 20 कव्हर होतील का? नाही होणार. धान्य आहे तुमच्याकडे, ते धान्य तुम्ही शेतीमध्ये लावलं, त्याचं काहीतरी वाढ होती. बरोबर? बकऱ्या घेतल्या, बकऱ्या पाळल्या, त्याची वाढ होती. कोंबड्या घेतल्या, कोंबड्या पाळल्या, वाढ होती. बरोबर? आपले एकाचे 2 करून दिले, वाढती ना? बरोबर आहे ना? ह्या प्राकृतिक गोष्टी. कुठल्या गोष्टी द्या? पटतंय का पण त्यांना? ह्या गोष्टी सगळ्या समजतात का? काय समजता म्हणल्यावर मला कळायला पाहिजे काय समजतं तुम्हाला. समजताय का? बँका कधीपासून चालू झाल्या कोणाला माहिती आहे? बँका कधीपासून चालू झाल्या? चला आपल्या भारतात कधी चालू झाल्या? इकडं 1934. बरोबर? 1934 पासून भारतामध्ये बँका चालू झाल्या. 1934 पर्यंत सर्व काही जीव जंतू आणि मानव जगत होता का नव्हता? बरोबर? त्याला कधी पैशाची गरज लागली का? 1934 पर्यंत लागली. 34 पासून आता किती वर्ष झालेत? 100, 150, 200 किती? 90. किती वर्ष झाले? 100 वर्ष पण नाही झाले. बरोबर? मग तुम्हाला 100 वर्षात पैसे लागायला लागले. का लागायला लागले माहिती का? तुम्हाला सवय लावली. ही सवय कशी लावली? तुम्हाला टीव्हीवर दाखवलं, मोठमोठ्याला होल्डिंग्सवर दाखवलं, तुम्हाला असे पैसे मिळतात, पैशाचं हे करा, ते करा, इकडे इन्व्हेस्ट करा, तिकडे इन्व्हेस्ट करा. तुम्ही दैनंदिन जीवनात विचार केला का तुम्हाला कुठं कुठं पैसे खर्च येतात? कुठं कुठं पैसे खर्च होतात दैनंदिन जीवनात बघितले तुम्ही? कुठल्या गोष्टी अशा आहेत आपल्याकडे की त्या आपल्याला गरजेच्याच नाही आहेत? किती गोष्टी आहेत अशा आपण ज्या काही वापरतो, हौशी नवशीच्या गोष्टी, कित्येक गोष्टी आहेत अशा. आत्ताच्याला जर तसं जर चांगल्यापैकी बघितलं तर 90% गोष्टी आपल्याकडे अशा आहेत की त्या आपल्याला गरजेच्याच नाही आहेत. बरोबर? सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना, का नाहीये? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात, पटत्यात किंवा नाही पटत, चांगलं काही दगड असतील तर आणून टाका, काय अडचण नाही. कारण की काय आहे की सत्य हे मानलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे त्याला पण विरोध केला पाहिजे. तुम्ही जर आज मला तुमच्या सोबतच्या मित्राला जर विरोध नाही केला तर तुम्ही उद्या जाऊन तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या समोर तुम्ही विरोध करू शकत नाहीत. सर्वात पहिले आपल्या समोर जो आहे परिस्थिती त्याला विरोध करायला शिका. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. लक्षात येत आहे सर्वांना? आता व्याज कसं तयार झालं का? नाही. मग व्याज पूर्वी कसं तयार होत होतं हे माहिती कोणाला? जुना रुपया माहिती आहे? कोणाला माहिती आहे? काय 1 रुपया? ओके. 1 रुपया कसा होता? चांदीचा होता. आता तुमच्या चलनात काय आहे? लोखंडाचा आहे. कागद आहे. ओके. भारतीय चलन काय? कुठे आहे? कोणाकडे? भारतीय चलन काय? रुपया. कुठे आहे रुपया? मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याच्याशिवाय उत्तर दिलं का? माहिती आहे तुम्हाला रुपया आहे ना? रुपया आहे का? आहे का रुपया? किती जणांच्या खिशात येतात? कोणाकडे रुपया? अधिकृत असा कुठला रुपया आहे का? आहे. लोखंडाचा आहे. मग कशाच पाहिजे तुम्हाला? दगडाचा? सोन्याचा? कमून? कायदा तसा होता. कधीपासून? अजूनही तसाच कायदा आहे. ओके. शेरशाह सुरीनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे इतिहास, बरोबर ना? त्यांना माहिती इतिहास. तुम्हाला माहिती आहे का कशाचा होता रुपया? आपण आतापर्यंत जेवढं काही धन दौलत कमवतो, साठवतो, आपण हे सगळं कागदाच्या जीवावर साठवतो, बरोबर? दुसरे द्या. हे कागद आहेत ना सर्वांकडे, बरोबर? हा रुपयाचा इतिहास सांगतोय तुम्हाला, काही वेगळं नाही बरं का याच्यात. माझ्या याच्यातलं, माझ्या खिशातलं, माझ्या डोक्यातलं याच्यात काही टाकणार नाही. तुमच्या खिशात प्रत्येकाने काढा, एक मला द्या. कोणीच काढली नाही. मग तो 10 काढा, मग मला द्या. तरी पण नाही, तुमचीच काढा आणि तुमच्याच खिशात ठेवा. तुमच्याकडे जे आहेत ना हे रुपया म्हणता. ओके. काढा एक जण प्रत्येकाने, किंवा प्रत्येकाला माहिती असेल तर बघा की कोणाकडून आलेली आहे तुम्हाला. कोणाकडून आलेली आहे? पटना हायकोर्टाचा एक निर्णय आहे, तो कोणाला माहिती आहे? रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी कोण आहेत? सरकारी नोकर नाही. आपल्याकडे वकील साहेब ते सांगतील तुम्हाला कोण आहेत ते. सरकारी नोकर नाही. कोण? रिझर्व्ह बँकेचे, कुठल्याही बँकेचे कर्मचारी जे सरकारी नोकर नसतात. ऐकलं? रिझर्व्ह बँकेचे आणि बँकेचे कुठलेही कर्मचारी हे सरकारी नोकर नाही आहेत असा पटना हायकोर्टाचा निर्णय आहे. कोणाला कॉपी लागत असेल देऊन टाकू, काय अडचण नाही. कोणाची नोट आहे?
भारतीय रिझर्व्ह मग भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेली ही नोट कशी? कंपनी समोरच बोलतोय आपण, प्रकटपणे बोलतोय, त्याची उत्तरं पाहिजेत म्हणून बोलतोय. बाजूला कशासाठी बोलतोय आपण? उत्तरं पाहिजेत आपल्याला म्हणून बोलतोय. बरोबर? काय आहे? कोणाची? रिझर्व्ह बँकेची. बरोबर? जर ही रिझर्व्ह बँकेची नोट आहे आणि ही आपण चलनात वापरतो, तर जो 1906चा कायदा आहे कॉइन ऍक्ट आणि 1882चा जो पेपर करन्सी ऍक्ट आहे, याच्यानुसार आपल्याला ह्या रुपयाचे, ह्या नोटाचे, ही जी नोट आहे प्रॉमिसरी नोट आहे, याचे वैध रुपयामध्ये कन्वर्ट करून बँका तयार झाल्या होत्या. त्यांनी आपल्याला ते रुपये द्यायला पाहिजे होते. असं देण्यासाठी याच्यावर 4 शब्द लिहिलेले आहेत. वाचले कोणी? काय लिहिलेले आहेत? मैं धारक को क्या? मैं धारक को 500 रुपये, 10 रुपये, 100 रुपये अदा करने का वचन देता हूं. बरोबर? जर यदा कदाचित विचार करा, तुमच्या आसपास कोणी आहे आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत काही वादविवाद झाला, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलात, तर कंप्लेंट देताना कशी देताल? कंप्लेंट देताना कशी देताल? त्याचं नाव घेऊन देताल ना. मग आता हे तुम्हाला तुमचे रुपये देत नाहीत. एक मिनिट. बरोबर आहे? हे तुम्हाला देत नाहीत. मग हे देत नाही, तुम्ही कंप्लेंट करायला कुठे जाणार? ते पण इच्छेवर लिहिलेलं आहे. वाचलं कोणी? गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. काय आहे? वाचलं कोणी? वाचलं का? बघून घ्या. गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आपलं गव्हर्नमेंट काय हो? म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय संबंध आहे? का अस्तित्वात आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट? नाही असं म्हणू नका. स्वतः माहिती अधिकारात अर्ज टाका, माहिती घ्या. बरोबर आहे ना? मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आहे, समजतात. मग का सांगत नाही एकमेकाला? लक्षात येत आहे तुम्हाला? मग आपला रुपया कुठला आहे? 2 रुपयापासून पुढील जेवढ्या काही 2000 पर्यंत आता चलत होत्या, आता 500 पर्यंतच राहिल्या नोटा, त्या पण कमी झाल्या. 500 रुपयापर्यंतच्या ज्या नोटा आहेत त्या भारतीय रिझर्व्ह बँक बनवते आणि त्या बनवण्याच्या, त्या वाटण्याच्या, देवाणघेवाण करण्याचा जो कायदा आहे, तो कायदा आहे कॉइन ऍक्ट 1906 आणि पेपर करन्सी ऍक्ट 1882. त्याच्या तरतुदीनुसार ज्या काही कागद त्यांनी दिलेल्या आहेत, त्या कागदाच्या बदल्यात जो रुपया ठेवलेला आहे, तो रुपया शेरशाह सुरीच्या काळात 1500 किती साले? 40 ना. 1540 मध्ये लिखित मध्ये लिहिलेलं आहे, 1 रुपया बरोबर 1 चांदीचं नाणं. काय? 1 चांदीचं नाणं आणि 15 चांदीचे नाणे बरोबर 1 मोहरा. मोहरा माहिती कोणाला? मोहऱ्याचं वजन किती बघितलं कधी? 11.664 मिलीग्राम. 11.664 भागिले 15 करा बरं. सोन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर, समजा रुपया चांदीचा आहे पण सोन्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल, धातू म्हणजे धारक मूल्य पकडायचे असेल तर 777 मिलीग्रॅमचा तुमचा 1 रुपया बनतो. आज 777 मिलीग्रॅमची किंमत किती आहे याच्यानुसार? हेच मिळालं ना तुम्हाला? हेच चलनात आहे ना. याच्यानुसार किती? मग किती आहे? 4800 रुपये. मग तुम्ही 1 रुपये जे 4800 रुपये तुम्ही तुमचा जो मेहनतीचा, कष्टाचा आणि जो तुम्ही आतापर्यंत श्रम करून कमवलेला आहे, त्या रुपयाची किंमत किती आहे तुमच्या? 4800 रुपये. आणि तुम्ही आता ते सरास व्याजात भरताय. किती रुपयांनी? किती रुपयांनी भरताय? 500 कसे हो? व्याजात जो रुपये. म्हणजे तुमचा तोटा किती होतो? 4799 रुपये का? बरोबर आहे? किती टक्के? किती पट? किती कोटीचा? येतोय विचार? ही गोष्ट समजतीये? मग आपला रुपया कुठला आहे? हा रुपया आहे. कधी बँकेत गेले तर बघा, 1 रुपयाचे जितके काही नाणे बनतात हे आपलं भारत सरकार छापतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. माहिती तुम्हाला? नसेल माहिती तर ऑफिशियल याची माहिती पूर्ण RBIच्या वेबसाईटवर पण आहे. जे धोका करतात त्यांच्याच वेबसाईटवर आहे. आलं लक्षात? त्या गोष्टी समजल्यात तुम्हाला? व्याज तयार होतोय? व्याज बनतोय? नाही बनत ना. तर व्याज देण्याचा कुठला मुद्दा पण बनत नाही. व्याजाचे कुठले पैसे पण छापलेले नाहीत. ओके? 2 मिनिटं मी हँडओव्हर करतो कोणाकडे तरी.